गुरुनिश्चय म्हणजे गुरूंच्या वचनावर, त्यांच्या कृपेवर अढळ विश्वास ठेवणं. शिष्याचं मन जिथे म्हणतं माझे गुरु सांगतात म्हणजे तेच सत्य, तेव्हाच गुरुनिश्चय बोध जन्म घेतो. ही अवस्था म्हणजे श्रद्धेचा सर्वोच्च टप्पा, जिथे शंका संपते आणि समर्पण सुरू होतं. एक क्षण असतो जेव्हा शिष्य गुरूंकडे पाहतो आणि सगळं स्पष्ट होतं. ते डोळे पाहून मन म्हणतं हेच माझं सर्वास, माझं अंतिम ठिकाण. त्या क्षणी मनातील सर्व अस्थिरता संपते. अश्रू गळतात, पण ते दुःखाचे नसतात, ते असतात आनंदाचे अश्रू. कारण त्या क्षणी आत्मा गुरुशी एकरूप होतो. एक शिष्य पावसात, विजेच्या गडगडाटात, गुरूंच्या सांगण्यावर नदीत गेला. लोक म्हणाले अरे वेडा झालास का? तो म्हणाला माझे गुरु सांगतात म्हणजे तेच माझं कल्याण. हा विश्वास म्हणजेच गुरुनिश्चय बोध, जिथे शंका नाही, भीती नाही, फक्त श्रद्धा आहे. असा निश्चय झालेला शिष्य कधी पडत नाही, कारण तो पडला तरी गुरु त्याला उचलतात, तो चुकला तरी गुरु माफ करतात, तो थकला तरी गुरु त्याला शक्ती देतात. शिष्याचा चेहरा तेजस्वी होतो, त्याचं बोलणं बदलतं आणि त्याच्या जीवनात शांतता उतरते. ही शांतता म्हणजे गुरुकृपेचं दर्शन. जगात कितीही ज्ञान मिळालं, कितीही साधना केली, तरी जर गुरुनिश्चय बोध झाला नाही तर साधना अपुरीच राहते. पण ज्या क्षणी मनातून आवाज येतो गुरुदेव तुम्हीच माझं सर्वास, तेव्हा जन्माचं सार्थक होतं. गुरुनिश्चय बोध म्हणजे अंधारात दीपावर ठेवलेला विश्वास आणि त्या प्रकाशातून उमलणारा मोक्षाचा मार्ग. गुरु म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे गुरु. जय सियाराम.